परिवहन महामंडळाचा अजब कारभार. येरमाळा बसस्थानकाचे अपूर्ण काम पूर्ण होईल काय? वयोवृद्धांना बसस्थानकामध्ये उंच पायरीमुळे चढ उतर करण्यास अडचण. बसस्थानकामध्ये प्रवाशांना स्वच्छ व निर्मळ पिण्याचे पाणी मिळेल काय? चोरापासून सावध राहा, मौल्यवान दागिने सांभाळा, असा सर्वांना सजग करणारा भोंगा लावण्यास मुहूर्त मिळेल काय? ही आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा गावचे बसस्थानक. तसे येरमाळा गाव महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशामध्ये नावलौकिक आहे. आई तुळजाभवानीची धाकटी बहीण आई येडेश्वरीचं वास्तव्य येरमाळा गावात असल्याकारणाने विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या गावात भक्त भाविकांची दर्शनाला येणारी गर्दी प्रचंड असते. यात्रा तर 15 ते 20 लाख लोकांची भरते. त्याचबरोबर मंगळवार, शुक्रवार, रविवार अशा प्रत्येकच दिवशी लाखोच्या संख्येनं भाविक या गावामध्ये येत असतात. परंतु येरमाळा गावच्या या बसस्थानकामध्ये प्रवाशांना सुखसुविधा मात्र कुठलीच भेटत नाही. मध्येच नवीन बांधलेलं हे बसस्थानक पायऱ्या उंच आणि मुरुम टाकून कुठलीही लेवल भरून नाही काढल्या कारणाने प्रवासी बाहेरच उभे असतात. ते बसस्थानकाच्या मध्ये जातच नाहीत. या बसस्थानकामध्ये स्वच्छ निर्मळ अशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्याचबरोबर आजपर्यंत तरी चोरांपासून सावध राहा, आपले मौल्यवान दागिने सांभाळा, असा वाजणारा भोंगा मात्र या येरमाळ्याच्या बसस्थानकामध्ये कधी लागलाच नाही. इतकी गैरसोय. मध्येच पथदिवे नवीन बसवले, ते 2च दिवशी चालू झाले. 2 दिवसानंतर आजपर्यंत मात्र ते पथदिवे कोणीही चालूच करत नाही. नेमकी अडचण काय हे मात्र समजायला साधन नाही. यामुळे गर्दीचा फायदा घेत चोरांचा सुळसुळाट मात्र येरमाळा गावामध्ये रोजचाच होऊन बसलेला आहे. किमान प्रवासाच्या दगदगीमध्ये जी माणसं आपली मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करत असतात, किमान भोंगा जर वाजला, मौल्यवान वस्तू सांभाळा असं कानावर जरी पडलं, तरी किमान नागरिक थोडे तरी सावध होऊन आपल्या वस्तू सांभाळतील आणि चोऱ्यांचं प्रमाण कमी होईल. परंतु आजपर्यंत तरी महामंडळाला हा भोंगा लावण्यात मुहूर्त मिळालेला नाही आणि त्याचं कारणही समजू शकलेलं नाही. इतक्या उणिवा दोन्ही बाजूनं बसस्थानकाला बसेस उभारण्याची सोय केली जरी असली तरीसुद्धा आजपर्यंत दोन्ही बाजूने बसस्थानक मात्र चालूच झालेलं नाही. घाणीचं साम्राज्य आणि अपुऱ्या सुविधांमुळे मात्र येरमाळा बसस्थानक नावलौकिक आहे. याकडे मात्र गावातील सुजाण नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, गावगाडा हाकणारे पुढारी या बाबीकडे लक्ष देतील का, असा सर्वसामान्यांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे. आजपर्यंत त्याचं उत्तर भेटलेलं नाही. भविष्यात भेटेल का नाही हेही सांगणं कठीण आहे.